विद्यार्थी मित्रांनो, आपण BA सेकंड इयरची जी 5 क्रमांकाची अभ्यासपत्रिका आहे, सत्र तिसरे, या अभ्यासपत्रिकेतील नव्या पाठाला आपण सुरुवात करत आहोत. अभ्यासपत्रिकेचं नाव आहे निवडक मराठी गद्य वाङ्मय, पेपर 5, पेपर क्रमांक 5वा. या पेपर क्रमांक 5 या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण 10 धडे आहे, 10 पाठ आहेत, 10 विषय आहेत. आजपर्यंत आपले 8 पाठ झालेले आहेत. आजपर्यंत आपण 8 पाठांचा आपण विचार केलेला आहे. आज नव्या पाठाला सुरुवात करत आहोत मुलांनो, आणि नव्या पाठाचं नाव आहे अभ्यासपत्रिकेतील जे काही अनुक्रमांक आहे त्यातला अनुक्रमांक 7 आहे, परंतु आपला 9वा पाठ सुरू आहे मुलांनो. आजपर्यंत आपले 8 शिकून झालेले आहेत. आज नव्या पाठाला आपण सुरुवात करत आहोत आणि त्या पाठाचं नाव आहे गायी घरा आल्या. मुलांनो, हा जो पाठ आहे, हा पाठ, हा धडा, हा वेचा, हा ललित वेचा आहे मुलांनो. जसं कथा हा एक वाङ्मय प्रकार आहे, कादंबरी हा एक वाङ्मय प्रकार आहे, निबंध हा एक वाङ्मय प्रकार आहे, प्रवास वर्णन हा एक वाङ्मय प्रकार आहे, व्यक्तिचित्रण, असे वेगवेगळे वाङ्मय प्रकार आहेत मुलांनो. आपल्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे निवडक मराठी निवडक गद्य, मराठी निवडक गद्य वाङ्मय. अशा प्रकारची रचना, अशा घटकांचा समावेश या अभ्यासपत्रिकेमध्ये आहे. आणि या वेगवेगळ्या मराठी निवडक गद्यापैकी ललित वेचा, ललित गद्य हा एक आहे, त्याचं नाव आहे गायी घरा आल्या. या निवडक ललित गद्य गायी घरा आल्या या ललित वेचांचे लेखक इंद्रजित भालेराव आहेत. या अभ्यासपत्रिकेच्या निमित्ताने तुम्हाला वेगवेगळ्या निवडक गद्य घटकांची, गद्य वाङ्मय प्रकाराची ओळख झाली पाहिजे, माहिती असली पाहिजे. वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारचा तुम्हाला परिचय, तोंड ओळख झाली पाहिजे. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वाङ्मय घटकांच्या परिचयातून तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक आवड, अभिरुची निर्माण होऊ शकते. आणि अशा प्रकारचे घटक अभ्यास करतच तुम्ही हळूहळू लिहायला लागता. हळूहळू त्याचं रूपांतर पुस्तकामध्ये होऊ शकतं. आणि अशा प्रकारचे नवनिर्मितीचे हात मराठी साहित्यामध्ये, मराठी वाङ्मयामध्ये अधिक प्रमाणे बळकट व्हायला होऊ शकतात. यासाठी अशा प्रकारच्या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता या आपल्या पाठाचं नाव आहे गायी घरा आल्या. हे जे नाव आहे, हे जे शीर्षक आहे, आपल्या सर्वांनाच परिचयाचं आहे. मुलांनो, साहित्य वाङ्मय हे समूहाच्या, समाजाच्या बाहेरचं असं काही असू शकत नाही मुलांनो. एखादा कवी, एखादा लेखक, एखादा ललित लेखक हा समाजातलाच आहे. तो समाजात राहतो, समाजात तो लहानाचा मोठा झालेला असतो. म्हणून समाजाच्या बाहेर, म्हणून साहित्य म्हणजे काय? समाजाचं प्रतिबिंब. साहित्य म्हणजे समाजाचा आरसा. समाजातल्या घडलेल्या वास्तव घडामोडीचं चित्रण एखादा लेखक साहित्यामध्ये प्रभावी आणि परिणामकारक पद्धतीने मांडतो, त्याला साहित्य म्हणतात, त्यालाच वाङ्मय म्हणतात. समाजाचं चित्रण ज्यामध्ये आलेलं असतं त्यालाच वाङ्मय म्हणतात, त्याला साहित्य म्हणतात, त्याला ललित वगैरे या गोष्टी त्यामध्ये समावेश होतो मुलांनो. तर गायी घरा आल्या. गायी सकाळ झाल्यानंतर ते कुठे जातात, दिवसभर कुठे असतात, दिवसभर काय करतात, मग दिवस पूर्ण झाल्यानंतर ते घरी कधी येतात, कोण घेऊन येतं, कोण घेऊन जातं वगैरे, अशा प्रकारच्या आठवणी आपल्या सर्वांनाच माहीत आहे. परंतु या पाठाचे लेखक इंद्रजित भालेराव सरांनी फक्त गायी घरा आल्या या शीर्षकाच्या माध्यमातून ते आठवणी चित्रित केलेल्या आहेत. आणि त्याचा विचार आपण या पाठाच्या अनुषंगाने करणार आहोत. इंद्रजित भालेराव सरांचं पूर्ण नाव आहे इंद्रजित नारायण भालेराव. त्यांचा जन्म 1962 मध्ये झालेला आहे.
नुकतंच देशाला स्वातंत्र्य मिळालेलं होतं. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये इंद्रजित भालेराव सरांचा जन्म अगदी जवळ स्वातंत्र्योत्तर काळात अगदी जवळ जन्म झालेला आहे मुलांनो. परंतु इंद्रजित भालेराव सर यांना इंद्रजित भालेराव सर हे ग्रामीण साहित्यिक, ग्रामीण कवी, ग्रामीण लेखक, ग्रामीण व्यक्तिचित्रकार, ग्रामीण ललित गद्य लेखक अशा प्रकारची ओळख त्यांनी मोठ्या साहित्याच्या लेखनाच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे. इंद्रजित भालेराव सर मराठीतील सुप्रसिद्ध ग्रामीण कवी, लेखक म्हणून सुपरिचित आहेत. मुलांनो, आपण प्रत्येकजण ग्रामीण भागामध्ये राहतो, ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करतो. आपण जे पाहतो, आपण जे बघतो, उघड्या डोळ्यांनी साहित्यामध्ये ते नोंदवण्याचं काम आपण सुद्धा केलं पाहिजे मुलांनो. ग्रामीण भागाचे, ग्रामीण जनजीवनाचे आपण सुद्धा एक भागीदार आहोत, आपण सुद्धा एक हिस्सेदार आहोत. पण आपण जे पाहिलं, जे अनुभवलं ते साहित्यामध्ये लिहिलं गेलं पाहिजे, साहित्यामध्ये मांडलं पाहिजे मुलांनो. त्यालाच साहित्य म्हणतात. परंतु आपण धाडस करत नाही, ते धाडस करणं गरजेचं आहे. कारण इंद्रजित भालेराव, आपण ज्या विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेतो, स्वामी रामानंद तीर्थ माटुंगराव विद्यापीठ नांदेड, त्याच विद्यापीठाअंतर्गत इंद्रजित भालेराव सर आहे. इंद्रजित भालेराव सरांचा जन्म सध्या पूर्वीचा परभणी जिल्हा आणि सध्याचा हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये रिधोरा नावाचं गाव आहे. या रिधोरा या गावी इंद्रजित भालेराव सरांचा जन्म झालेला आहे. आपल्याच परिसरातील, आपल्याच मातीतील, आपल्या मराठवाड्यातील हे लेखक म्हणजे इंद्रजित भालेराव सर आहेत. आणि सध्या परभणीतील ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचं अध्यापन करतात. त्यामुळे अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व इंद्रजित भालेराव सरांचं आहे. मुलांनो, मी जेव्हा शिकायला होतो उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये, मी बहुतेक BA प्रथम वर्षाला होतो. त्यावेळेस इंद्रजित भालेराव सर अगदी तरुण होते मुलांनो. आणि तेव्हा त्यांनी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीरच्या वार्षिक स्नेहसंमेलनास पाहुणे म्हणून आलेले होते. आणि तेव्हा इंद्रजित भालेराव सरांच्या कविता अभ्यासक्रमामध्ये होत्या मुलांनो, अभ्यासक्रमामध्ये होत्या. तेव्हा इंद्रजित भालेराव आम्ही पाहिलेलं होतं. इंद्रजित भालेराव सर आपल्या मराठवाड्यातले आहेत, परभणी जिल्ह्यातले आहेत. अशा प्रकारची अनेक प्रश्न कुतूहल आमच्या मनामध्ये निर्माण होत होती. परंतु प्रत्यक्ष पाहण्याचा योग इंद्रजित भालेराव सरांना त्यावेळेस आलेला होता. मुलांना बहुतेक माझ्या मते 96 किंवा 97 वर्ष असावं. त्यावेळेस इंद्रजित भालेराव सरांना मी पाहिलेलं आहे. आता तर परभणीमध्येच मी नोकरी करतो, मराठी विषयाचं अध्यापन करतो. इंद्रजित भालेराव सरांना अगदी जवळून पाहता येतं. आणि अशा प्रकारचे लेखक इंद्रजित भालेराव सर आहेत. माझ्या जसं तुमच्या मनामध्ये प्रश्न पडतात म्हणून तसंच माझ्या मनामध्ये सुद्धा अनेक प्रश्न पडत होते. लेखक असतात कसे, लेखक दिसतात कसे, लेखक राहतात कुठे, मग त्याची वेशभूषा कशी आहे, केशभूषा कशी आहे, ते बोलतात कसं, चालतात, अनेक प्रश्नांचा कल्लोळ माझ्या मनामध्ये सुद्धा निर्माण होत होता. परंतु जेव्हा मी या विषयाच्या अध्ययन आणि अध्यापनाच्या अनुषंगाने मी वाचायला लागलो, लिहायला लागलो, तेव्हा मग या अभ्यासक्रमातली लेखक मंडळीसुद्धा भेटायला लागली. त्यांना मी पाहायला लागलो, त्यांचं अवलोकन करायला लागलो. आणि त्यातूनच मग अशा प्रकारच्या प्रश्नाची उकल व्हायला लागलेली आहे मुलांनो. आता इंद्रजित भालेराव सर त्यांना साहित्यास त्यांचं जे साहित्य आहे, त्यांच्या साहित्यास काळी माती, शेतकरी कष्ट व लोकसंस्कृतीचा लळा लागलेला आहे. अशा प्रकारचं साहित्य जर कोणाचं असेल ते इंद्रजित भालेराव सरांच्या त्यांच्या साहित्यात, त्यांच्या वाङ्मयास काळी माती, शेतकऱ्यांचं कष्ट, घाम, जिद्द, चिकाटी, लोकसंस्कृती, चालीरीती, रूढी परंपरा यांचा लळा, यांचा स्पर्श, यांचा गंध असलेलं साहित्य म्हणजे इंद्रजित भालेराव सरांचं साहित्य आहे. आणि त्यांच्या बाबतीमध्ये अनेक अशा प्रकारची आपल्याला मांडणी करता येते मुलांनो. इंद्रजित भालेराव सरांचं साहित्य, इंद्रजित भालेराव सरांचं वाङ्मय, त्यांच्या कविता, त्यांचे ललित, त्यांचे व्यक्तिचित्रण विविध विद्यापीठासह महाराष्ट्रातल्या विविध विद्यापीठासह
कर्नाटक विद्यापीठामध्ये त्यांच्या साहित्याच्या त्यांच्या वाङ्मयाचा समावेश झालेला आहे. सध्या मला वाटतं कर्नाटक विद्यापीठामध्ये त्यांच्या एका कवितेचा समावेश आहे सध्या. त्यानंतर गोवा विद्यापीठामध्ये त्यांच्या वाङ्मयाचा समावेश झालेला आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या साहित्याचा समावेश झालेला आहे. अशा प्रकारचा हा लेखक मराठी साहित्यामध्ये एक महत्त्वाचं योगदान त्यांनी निर्माण केलेलं आहे. इंद्रजित भालेराव सरांना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर ओळखत नाही असं सापडतं. अशा प्रकारचं सुपरिचित व्यक्तिमत्व जर कोणतं असेल इंद्रजित भालेराव सर. विद्यार्थी मित्रांनो, कधी तुम्हाला इंद्रजित भालेराव सरांना जर पाहण्याचा योग झाला असेल तर साधी राहणी वा उच्च विचारसरणी असलेलं व्यक्तिमत्व जर कोण असेल तर इंद्रजित भालेराव सर आहेत. मुलांनो, सध्या एखाद्या 4 कविता एखादा व्यक्ती जर लिहिला तर असा छाती काढून असं चालायला लागतो, आयुर्भावानं बोलायला लागतो. त्यांचं सगळं एकंदर वागणं, चालणं, बोलणं पूर्णपणे बदलून जातो. हवेत असा विहार करायला लागतो. मी कवी आहे, सरळ येतो कवी वगैरे वगैरे वगैरे, कवी टिंब टिंब टिंब, अशा प्रकारच्या नोंदी, अशा प्रकारची नावं तो लिहायला लागतो मुलांनो. परंतु इंद्रजित भालेराव सर त्यांच्या हातून अनेक वाङ्मय, अनेक साहित्य, अनेक कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. परंतु आजही इंद्रजित भालेराव सर जमिनीवर चालतात. अतिशय अशा प्रकारचं निर्लेप, निरागस अशा प्रकारचं व्यक्तिमत्व इंद्रजित भालेराव सरांचं आहे. साहित्यात अनेक कवितांचे भारतीय भाषेमध्ये सरांचे अनुवाद झालेले आहेत. आणि मुलांनो, इंद्रजित भालेराव सरांची एक कविता नाही किंवा 2 कविता त्यांनी लिहिली नाही, एक कविता संग्रह त्यांचा प्रकाशित झालेला नाही नसून 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 नव्हे, तर डझनभर कविता संग्रह इंद्रजित भालेराव सरांनी लिहिलेले आहे. डझनभर कविता संग्रहाचं प्रकाशित इंद्रजित भालेराव सरांच्या डझनभर कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. अशा प्रकारचा हा महत्त्वाचा लेखक आपल्या मराठवाड्यामध्ये, आपल्या परभणीमध्ये राहतो. मुलांनो, त्यांच्या 12 कविता संग्रहापैकी मी काही वानगी दाखल त्यांच्या कविता संग्रहाचा मी या ठिकाणी नामनिर्देश करतो. 12 कविता संग्रहापैकी पिकपाणी नावाचा कविता संग्रह आहे. त्यांची नावं जर तुम्ही जर वाचली, त्यांची नावं जर तुम्ही जर ऐकली तर तुमच्या लक्षात येईल की इंद्रजित भालेराव सर हे ग्रामीण कवी, ग्रामीण लेखक आहेत, यामध्ये दुमत नाही. एका शेतकऱ्याच्या पोटी इंद्रजित भालेराव सरांचा जन्म झालेला आहे. आपला मराठवाडा म्हणजे पूर्णपणे ग्रामीणच आहे मुलांनो. साहित्य लिहिण्यासाठी, साहित्याची निर्मिती करण्यासाठी साहित्याला जे पोषक साधनसामुग्री लागते ती साधनसामुग्री पूर्णपणे ग्रामीण भागामध्ये आहे. आणि ती साधनसामुग्रीच्या माध्यमातूनच इंद्रजित भालेराव सर मराठी ग्रामीण साहित्याची सकस आणि दर्जेदार अशा प्रकारची निर्मिती करत आहेत. पिकपाणी नावाचा कविता संग्रह आहे. आम्ही काबडाचे धनी हाही कविता संग्रह आहे. दूर राहिला गाव हाही कविता संग्रह. पेरा नावाचा कविता संग्रह आहे. अशा प्रकारचे त्यांचे एकूण 12 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. काही ललित लेख संग्रह त्यांनी लिहिले आहेत. म्हणून गायी घरी आल्या, आपण ज्या ललित लेखाचा, ललित वेचाचा आपण विचार करत आहोत, गायी घरी आल्या हा ललित लेख याच नावाने प्रकाशित झालेला आहे, गायी घरी आल्या. त्यानंतर दुसरा ललित लेख संग्रह आहे घरी दारी, आणि तिसरा आहे तिफन सांज. अशा प्रकारचे 3 ललित लेख संग्रह इंद्रजित भालेराव सरांनी प्रकाशित केले, त्यांच्या नावावर आहेत. काही त्यांनी संपादित ग्रंथसुद्धा त्यांनी संपादित केलेले आहेत. समग्र बी रघुनाथ. मुलांनो, जसं इंद्रजित भालेराव सर मराठवाड्यातील परभणीचे इंद्रजित भालेराव सर आहेत, त्यांच्या अगोदर परभणीमध्ये एक बी रघुनाथ नावाचे साहित्यिक होऊन गेलेत मुलांनो, बी रघुनाथ. आणि ते कधी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये होऊन गेलेले आहेत. त्या काळामध्ये लिहिण्यासाठी बंदी होती, बोलण्यासाठी बंदी होती, प्रकाशित करण्यासाठी बंदी होती. अशा स्वातंत्र्यपूर्व काळात निजाम राजवटीमध्ये बी रघुनाथ नावाचे साहित्यिक होऊन गेलेले आहेत आणि ती परभणीची साहित्यिक आहेत मुलांनो. अशा प्रकारची समृद्ध साहित्याची परंपरा परभणीला लाभलेली आहे. भगवान रघुनाथ कुलकर्णी त्यांचं पूर्ण नाव आहे मुलांनो. कारण पूर्वीच्या काळी पूर्ण निजाम राजवट असल्यामुळे त्यामुळे लिहिण्यासाठी परवानगी नव्हती, आणि तेव्हा मग असं टोपण नावाने लिहिण्याची पद्धत होती. या टोपण नावाने त्यांनी लिहिलेलं आहे.
समग्र बिरगुणात नावाचा ग्रंथ त्यांनी संपादित केलेला आहे. त्यानंतर बहिणाबाई चौधरी नावाचाही ग्रंथ त्यांनी संपादित केलेला आहे. त्यानंतर संत जनाबाई, आपल्या परभणीतली संत जनाबाई मुलांनो, परभणी जिल्ह्यातील गंगाखेडे ह्या गावची कोण संत कवयित्री असेल तर संत बहिणाबाई आहे. त्यानंतर ताराबाई शिंदे, त्यानंतर गाव जिजाऊ सामी आणि मराठवाडी अशा प्रकारचे पहा इकडे अनेक ग्रंथ त्यांच्या हातून निर्माण झालेले आहेत. इंद्रजित भालेराव सरांना काही पुरस्कारसुद्धा, अशी माणसं पुरस्कारासाठी लेखन करत नाहीत. एक आवड आभुरीची, एक प्रेरणा म्हणून ही माणसं त्यांच्या जगण्याचं बळ जर काय असेल तर लेखन करणे हे जगण्याचं बळ आहे. या ध्येयाने, या उद्देशाने झपाटलेली माणसं अनेक माणसापैकी, अनेक लेखकापैकी इंद्रजित भालेराव सर एक आहेत. त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत. पहा, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा पुरस्कार, इतर छोट्या मोठ्या संस्थेचे अनेक पुरस्कार मिळालेत. म्हणून त्यांच्या घरी जर कधी जाण्याचा योग झाला तर पुरस्कारांची मोमेंटो त्यांच्या घरी आहेत. मुलांनो, इंद्रजित भालेराव सर पुरस्काराच्या मागे लागत नाही, पुरस्कार इंद्रजित भालेराव सरांच्या मागे लागतात. मला वाटतं अनेक पुरस्कारांना त्यांनी नकारसुद्धा दिलेला आहे. अशा प्रकारचं एक बहुआयामी प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व गायी घरा आला या पाठाचे लेखक इंद्रजित भालेराव सर आहेत. आणि त्यांच्या पाठाचा विचार आपण प्रत्यक्ष आता करणार आहोत. आणि ते आपण बाकी प्रत्यक्ष पाठाला सुरुवात आपण उद्याला करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.